श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMFनं आशिया पॅसिफिक प्रादेशिक आर्थिक सर्वेक्षणासंबंधी नुकताच एक अहवाल जारी केला. सध्या जगभरात असलेल्या आर्थिक मंदी सदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेला अहवाल भारतासह आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. IMFनं मांडलेल्या अहवालाचं स्वरूप, त्याची वैशिष्ट्य आणि भारताच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व अशा सर्वंकष बाबींवर तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या अर्थविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास 4.6% वाढणार असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं नुकत्याच आशिया पॅसिफिक प्रादेशिक आर्थिक सर्वेक्षणासंबंधी जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा प्रसिद्ध झालेला हा पहिलाच अहवाल नाहीये. वर्ष 2023च्या प्रारंभीच IMFनं जारी केलेल्या आणखी एका अहवालात युक्रेन युद्ध, महागाई, व्याजदरात वाढ आणि चीनमधलं कोरोना संकट अशा विविध स्वरूपाच्या कारणांमुळे जगात आर्थिक मंदी निर्माण होईल असा इशारा दिला होता. ती स्थिती आज अगदी खरी ठरल्याचं चित्र असताना IMFच्या या नवीन सर्वेक्षण अहवालाचं महत्त्व पुन्हा विशद झालं आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रासंबंधी जारी केलेल्या या अहवालाचं स्वरूप आणि वैशिष्ट्यांविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून जाणून घेऊया. वित्तीय वर्ष 2023 साठी नुकताच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काही आपला अहवाल सादर केला. त्या अहवालामध्ये प्रामुख्याने जर एक गोष्ट लक्षात घेतली तर जागतिक दर जो आहे, वाढीचा दर, तो मात्र ह्या वर्षी अपेक्षा जी होती की जागतिक दरामध्ये वाढ होईल, पण तिथे थोडी निराशा आहे. जागतिक वाढ येत्या वर्षामध्ये 3.4चा पहिला अंदाज होता, प्राथमिक अंदाज, पण 2008 साली मात्र तो 2.8% असायची शक्यता आहे. अर्थात त्याला थोडी आपण पार्श्वभूमी म्हटली तर ह्या सगळ्या कोरोना आणि नंतरच्या युक्रेन युद्धातून बाहेर पडत असताना अचानक SVB बँकेचा एक धक्का बसला आणि बँकिंग प्रणालीला मोठा आघात होता आणि त्यातून आता अर्थातच त्याचे जे परिणाम मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यामुळेच हे सगळं आता चित्र असं दुसरं दिसतंय. आणि त्याशिवाय क्रूड ऑइलचे जे भाव आहेत ते पण $100 पर्यंत जायची शक्यता आहे. अशा या सगळ्या महागाईच्या पार्श्वभूमीवरती मला वाटतं हा अंदाज त्यांनी व्यक्त केला असावा. त्यामध्ये जर आपण आशिया खंडाचा विचार केला, म्हणजे ज्याला एशिया पॅसिफिक रिजन म्हणतो, तर तिथे दिलासा दर्शक गोष्टी आहेत. सर्वप्रथम म्हणजे एकूणच जागतिक जी व्यवस्था आहे, जी वाढ होणार आहे, त्याच्यामध्ये चीन आणि भारताचा सिंहाचा वाटा असणार आहे. आशिया खंड जवळजवळ 70% या वाढीला पूरक ठरणार आहे. त्यात चीन साधारण 34.9% आणि भारत 15.4% एवढं त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल. आणि एशिया पॅसिफिकचा जर विचार केला तर एशिया पॅसिफिकमध्ये जी वाढ होणार आहे ती साधारण 4.6% असणार आहे, जी मागच्या वर्षी 3.8% होती. म्हणजे जागतिक विकास दर जरी खाली येत असला तरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आशिया आणि पॅसिफिक ह्या क्षेत्रामध्ये मात्र ही वाढ चांगली होणार आहे. अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजून एक गोष्ट त्यांनी उल्लेख केला की महागाईचा जो भस्मासूर आहे अख्ख्या जगामध्ये, तो साधारण 8.7% होता जो सरासरीचा, तो आता 7%वर येण्याची अपेक्षा आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भारताचा जर विचार केला तर आपल्याला माहितीच आहे की भारत ही सर्वात वेगवान धावणारी जागतिक व्यवस्था आणि डिजिटायझेशन असेल किंवा एकूणच जे आर्थिक शिस्त भारताने बाळगली त्यामुळे भारत त्याच्यात नक्कीच कॉन्ट्रीब्युशन करत आहे. पण त्याच्यामध्ये जर आपण मोठ्या देशाचा विचार केला ती म्हणजे चीन. जर चीन आणि भारत हे दोन मिळून जागतिक विकासाचं 50% जर कॉन्ट्रीब्युशन देत असतील तर अर्थात चीनला कोणी कमी उल्लेखून चालणारच नाही. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सगळ्या जगामध्ये एक प्राथमिक विकासाचं जे इंजिन म्हणतात ती चीन हा देश आहे. तिकडे असलेली लोकसंख्या आणि उत्पादकता या दोन्ही गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती उत्पादकता जरा या मंदीच्या पार्श्वभूमीवर जरी कमी असली तरी सुद्धा चीनमध्ये आता सर्व व्यवहार सुरळीत व्हायला लागलेले आहेत आणि त्याचाच हा परिणाम दिसतोय की चीन मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक व्यवस्थेला आणि अर्थात एशिया पॅसिफिकला कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. अर्थात त्यांना काही नवीन आव्हानं पण आहेत. ज्या वस्तूंच्या किमती आहेत म्हणजे कमॉडिटीजच्या त्या झपाट्याने वाढ झाल्या होत्या, त्याच्यात आता संयम आलाय. जरी भूराजकीय तणाव असला
तरी युद्ध सुरूच आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार करताना चीनला सुद्धा काही महत्वाची पावलं उचलावी लागतील आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांचं जे मौद्रिक आणि वित्तीय धोरण आहे, चलनवाढ त्यामाने जरी कमी असली तरी सुद्धा सर्व उपलब्ध साधनांचा वापर करून आणि जे मोठं बँकिंग क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण जी झाली आहे त्याची आशियामध्ये कुठल्या प्रमाणावर परिणाम होऊ दे याची काळजी भारत आणि चीन या दोन्ही देशांना घ्यावी लागेल. आणि चीनला सुद्धा त्यांची अर्थव्यवस्था बघितली तर त्यांना ऊर्जेच्या संक्रमणाला गती द्यावी लागेल. शिवाय भारतासारखंच त्यांना डिजिटलायझेशन पण मोठ्या प्रमाणावर न्यायला लागेल आणि ज्याला आपण म्हणतो इनोव्हेशन म्हणजे नाविन्यपूर्ण काही शोध, ह्या 3 गोष्टींवर चीनने लक्ष दिलं आणि अर्थातच एक ज्याला आपण म्हणतो की संरचनात्मक सुधारणा करण्यासाठी चीनने प्रयत्न केले पाहिजेत आणि या गोष्टींचा जर चीननी सातत्याने या सुधारणांना जर प्राधान्य दिलं तर नक्कीच भारत आणि चीन ही आपण म्हणू की एक डबल इंजिन असेल या सगळ्या जगाचं की जे पुढे घेऊन जाईल. आणि वर्षानुवर्ष आपण बघितलं तर लोकसंख्या हा एक कॉमन फॅक्टर आहे भारत आणि चीन मधला आणि आता भारताने जरी चीनला मागे टाकलं तरी चीनची लोकसंख्या ही काही इतर देशाच्या तुलनेत अजिबातच कमी नाहीये. त्यामुळे जे कन्झम्पशन इकॉनॉमी आपण नेहमी म्हणतो की जे उपभोक्ते आहेत ते जास्तीत जास्त वस्तूंचा आणि सेवांचा जो फायदा घेतात त्यामुळे एकूणच जी उभारी मिळते कुठल्याही देशाला तर चीनमध्ये त्यांची जी लोकसंख्या आहे त्यांनी असंच या पार्श्वभूमीवरती कन्झम्पशन चालू राहिलं पाहिजे. अर्थातच त्यासाठी त्यांच्या हातात पैसा खेळला गेला पाहिजे आणि या सगळ्याला गती देताना चीननी जर मोठ्या प्रमाणात अशा सुरक्षित सुधारणांना प्राधान्य दिलं तर मला वाटतं जे सातत्य चीननी आतापर्यंत राखलंय ते त्यांना राखायला मदत करेल. आणि एकूणच विचार केला तर एक ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो सगळ्या जगातील की जेव्हा अस्थिरता येऊ शकते ती अस्थिरता पण कमी करण्यासाठी चीननी जर प्रयत्न केले तर मोठ्या अंशाने कमॉडिटीचे प्राइसेस पण ताबूत राहतील आणि एकूणच जगाला भारत आणि चीन हे एक दिलासा ठरतील यात काही शंका नाही. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं या अगोदरही जागतिक आर्थिक स्थितीविषयक अनेक अहवाल जारी केले आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये जारी केलेल्या अहवालात चालू वर्षी जागतिक विकासात भारताचं योगदान 15% राहील असं सांगण्यात आलं होतं. विकसनशील राष्ट्रांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड वेगानं सुरू आहे हे नव्यानं जारी झालेल्या अहवालावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या अहवालाचं भारताच्या दृष्टीनं मोठं महत्त्व आहे. याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ आनंद कुलकर्णी म्हणतात, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात आशिया पॅसिफिक क्षेत्रात विकास 4.6% वाढण्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आहे. भारत आणि चीन नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास 2022च्या 3.8% तुलनेत यावर्षी 4.6% वाढण्याचा अंदाज आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलेलं आहे. भारत व चीन या 2 देशांकडे त्यांच्या अर्थव्यवस्थेला उभारी आणण्यासाठी पूर्ण जगाचं लक्ष केंद्रित असणार आहे. त्याचं मेन कारण म्हणजे आपलं पॉप्युलेशन आणि मिडल क्लासचे जे इकॉनॉमिक सिनारिओ आहेत ते ठरू शकतील. टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनमध्ये भारत कुठेही मागे पडत नाहीये. बायोटेक्नॉलॉजी, नवीन रिसर्च ह्या सगळ्या दृष्टिकोनातून भारताचं कॉन्ट्रीब्युशन देशासाठी प्रचंड चांगल्या प्रमाणात राहणार आहे. जर इकॉनॉमिक ग्रोथ आपण म्हणू तर आपण मेजर प्लेयर्स पैकी एक असं म्हणता येईल. डिप्लोमसी आणि फॉरेन रिलेशनशिपमध्ये पण भारताला मात देणारं जवळपास कोणीच नाही आहे. भारत हा एक इन्फ्लुएन्शियल व्हॉइस म्हणून पाहिला जातो. G20चं जे आपण आता सादरीकरण इकडे भारतावर्षमध्ये केलं आणि वी हॅव लॉन्च्ड G20 अशा ह्या स्ट्रॉंग डिप्लोमॅटिक रिलेशनशिपच्या कारणाने आणि स्टेबिलिटी इन इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल स्ट्रेंथ हे जगाला दिसून येत आहे. आपण हळूहळू सॉफ्ट पॉवर म्हणून आपलं कल्चरल हेरिटेज जे आहे, जे सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा म्युझिक क्षेत्रात म्हणा किंवा सिने क्षेत्रात म्हणा, जे आपण एक स्ट्रॉंग सॉफ्ट पॉवर म्हणून बाहेर पडतोय, एमर्ज करतोय, त्या कारणाने कुठे ना कुठेतरी जगाचं लक्ष भारताकडे केंद्रित आहे. या सगळ्या कारणांमुळे भारत एक खूप पॉवरफुल देश म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये उभारी दाखवणार आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण जगभरामध्ये आज डिजिटल मनी ट्रान्सफरच्या दृष्टिकोनातून एक साधा तळागाळातला व्यक्ती पण आणि श्रीमंत व्यक्ती पण हे दोघंही तितक्याच तत्परतेने आणि सक्षमतेने
डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करतायत. भारताचा GDP पण खूप छान पद्धतीने आणि फास्ट ग्रोईंग दिसतोय. मित्रहो, येणाऱ्या दिवसांमध्ये भारत व चीन या दोन देशांमध्ये एक सचोटीचं युद्ध म्हणायला हरकत नाही किंवा वर्चस्वाचं युद्ध म्हणायला हरकत नाही हे पाहायला मिळेल. पण जर चायना आणि भारत एकत्र आले आणि या जगाला एक आर्थिक दिशा दाखवली तर मला असं वाटतं की ह्या दोन देशांपुढे कुणाचंही चालणार नाही. उत्पादकता ह्या क्षेत्रामध्ये पण भारत खूप छान पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. ह्या अनसर्टनिटीच्या वातावरणात भारत एक आशेचं किरण म्हणून नक्कीच देशाला मार्गदर्शन करू शकतो. भारत सक्षमतेकडे अग्रेसर होत आहे हे ज्या वेळेला मी म्हणतो त्याच्या मागे सबळ कारणही अवेलेबल आहे. आपल्याकडे यंग पॉप्युलेशनचं प्रमाण भरपूर आहे. नॅचरल रिसोर्सेस प्रचंड प्रमाणात आहेत. स्किल्ड वर्कफोर्स आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स ज्या पद्धतीने भारतामध्ये होत चाललेले आहेत त्याच्याकडे पण बारकाईने आपलं गव्हर्नमेंट पाहत आहे. इकॉनॉमिक रिफॉर्म्सच्या दृष्टिकोनातून जर आपण म्हणू तर GST सारखी टॅक्स योजना, सर्वत्र एकच टॅक्स लागावा अशा पद्धतीने, इन्सॉल्व्हन्सीने बँकरप्सी कोड सारखे लीगल रेमेडीज जे बिझनेसेसना मदत करतात बंद करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी, ईज ऑफ डुईंग बिझनेस, व्यवसाय सुरू करणे व चालवणे सोपं करणं, ह्याच्यासाठी जे मार्गदर्शन आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी भारतात आज एक प्राधान्य म्हणून त्याकडे पाहिलं जातं. इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये भारताचा हात कुणीही पकडू शकत नाही. स्टेम या प्रकारची टेक्नॉलॉजी म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्ससाठी आज अग्रेसर असं भारत आहे. उत्पादकतेच्या क्षेत्रात जर पाहिलं आपण तर गव्हर्नमेंटचे बरेच पॉलिसीज खूप फेवरेबल होत आहेत स्किल्ड मॅन पॉवरसाठी. इंटरनॅशनल ट्रेडच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप RCEP यासारखी संकल्पना राबवत आहेत. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट CEPA अशा पद्धतीचे वेगवेगळे इनिशिएटिव्स आज भारत घेत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, हेल्थ केअर आणि इंटरनॅशनल ट्रेड ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या वेळेला काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करण्याची क्षमता जर वाढवण्यासाठी भारत देश प्रयत्नशील आहे आणि ह्या सर्व विविध क्षेत्रांमध्ये जर कॉन्ट्रीब्युशन केलं तर मला असं वाटतं की भारताला एक जागतिक महासत्ता म्हणून पोचण्यात काहीही अवघड नाही. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही भारतासह जगभरातल्या 190 सदस्य राष्ट्रांचा समावेश असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य आणण्याच्या मुख्य उद्देशानं कार्यरत असलेल्या संस्थेकडून ठराविक कालावधीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेविषयक केलेल्या सर्वेक्षणाचे अहवाल प्रसिद्ध केले जातात, ज्यामुळे जागतिक आर्थिक स्थिती कशी आहे हे समजणं शक्य होतं. कोरोनासोबतच गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. त्यामुळे बहुतांश देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागतो आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरातही वाढ केली आहे. मात्र असं असताना भारतात मात्र चित्र वेगळं आहे. भारत सरकारकडून अवलंबण्यात येणाऱ्या आर्थिक धोरणामुळेच आज जागतिक आर्थिक क्षेत्रात भारताची स्थिती अधिक भक्कम बनली आहे. त्यामुळेच आज जगाला सावरण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वाटा मोठा असल्याचं दिसतं. श्रोते हो, याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.